क्षेत्रक्षणासाठी आमंत्रित केले बोरिवली संघाला. इथून चला मॅचला केली जाईल सुरुवात. इथून पंच टाइम काउंट केला जातो 20 मिनिटं. अगदी 20 मिनिटांमध्ये 4 षटकं जर संपली नाही तर अगदी तुमचे एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घेतलं जाईल याची दक्षता घ्या. दोन्ही टीम्सला विनंती आहे. चला बोरिवली टीमचा 12वा प्रतिनिधी, 12वा प्रतिनिधी बोरिवली संघाचा. चला इथून जाऊया मैदानाच्या आतमध्ये या. यस गोलंदाज ट्रॅक वरती या. गोलंदाज संकेत पहिला चेंडू अगदी भन्नाट वेग, अगदी निर्धाव चेंडूची सांगता. हो हो, यावेळेस पटका दर्जेदार अगदी पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला होता. बन बाउन्स चेंडू क्षेत्ररक्षक आडमणार, उचल फेक करणार. तत्पूर्वी इथून 2 धाबा झालेत कंप्लीट. या 2 धाब्याच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत इथून करताना श्री गणेश होत असताना धावफलक खोलला गेला, अकाउंट ओपन झालंय. हिरेवाडी टीम्स 2 धाबा धावफलका परत या. हो यावेळेस अगदी मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंधू मात्र थांबणार नाही. सिंधू जाणार सीमा रेषा फार. अमोलच्या बाट मधून आला हा दर्जेदार चौकार. हो यावेळेस कमालीचा चेंडू अगदी इथून खऱ्या अर्थाने चांगला चेंडू. मागच्या चेंडूवरती चौकार जरूर आला होता मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने निर्धाव चेंडू देखील. इथून जाव्या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा अगदी निर्धाव चेंडू. हो यावेळेस पुन्हा एकदा कमालीचा डायरेक्ट हिटचा प्रयास जरूर झाला होता. जर का डायरेक्ट हिट लागलं असतं तर इथून खरं तर प्रमोदला माघारी परताप लागलं असतं. इथून अगदी डायरेक्ट हिट मिस जरूर झाला आणि त्यानंतर खरं तर एक सिंगल धाव झाली आहे कंप्लीट. एक सिंगल धाब्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. धावफलक 7 धावा धावफलकावरती. हो हो यावेळेस प्रमोद स्ट्राईक अँड वरती पाहायला मिळाला जरूर होता. इथून खऱ्या अर्थाने कमालीचा फटका. कव्हर पॉइंट रिझन मध्ये सेंडू झाला ट्रॅव्हल. सेंडू 1 बाउन्स अखेर पोहोचला. सीमा रेषा फार. प्रमोदच्या बॅट मधून दर्जेदार चौकार. इथून षटक क्रमांक
चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिले संपले. 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरे प्रगती पथावरती प्रणित यावेळेस गोलंदाजी ट्रॅक मारती. या वेळेस अगदी पहिला चेंडू फुल टॉस जरूर होता. अगदी क्रॉस द लाईन फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता अमोलचा. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये त्या दरम्यान इथून अगदी पहिला चेंडू निर्धाव आलाय. हो यावेळेस इथून अगदी फटका दर्जादार आहे. क्षेत्ररक्षक झालाय बंबल. इथून मात्र चुका आणि त्या चुकांचा मोबदला मिळत असताना टीम हिरेपाडी या संघाला इथून चेंडू जाणार सीमा रेषा पार. अगदी कव्हर पॉइंट रिझन मध्ये आला हा दर्जादार चौकार. ओहो यावेळेस कमालीचा फटका आहे. इथून अगदी विचार केला तर एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा फटका पाहायला मिळाला. चेंडू आउट ऑफ द पार. षटकार अमोलच्या बॅट मधून आला हा दर्जादार षटकार. हो यावेळेस कमालीचा चेंडू. अगदी स्विच स्विच करायचा होता मात्र इथून संपर्क झाला नाही आणि इथून खरं तर निर्धाव चेंडूची सांगता. हो यावेळेस पुन्हा एकदा फटका दर्जेदार आहे. इथून चेंडू थांबत नाही. इथून अजून एकदा चेंडू जाणार. अगदी विचार केला तर एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये इथून अजून एक दर्जेदार चौकार आलाय टीचे. व्यासपीठावरती या आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीने केला जाईल यथोचित मान आणि सन्मान. तसेच अरुण आवाटे प्लीज संपर्क साधा स्टेज जवळ यायचं. अरुण आवाटे हो यावेळी समोरच्या दिशेला चेंडू एकदा विचार केला तर लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला होता. क्षेत्ररक्षक बंबल जरूर झाला मात्र त्यानंतर खरं त्याने लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने चांगले क्षेत्ररक्षण आणि त्यावरती फक्त मिळेल एक धाबेने धावफलक पुढे सरसावत असताना 26 धाबा धावफलका भरती आणि इथून षटक क्रमांक दुसरं संपलं. या षटकामध्ये धाबा बनलेत 16. कमालीचं षटक इथून खरं अर्थाने चांगलं षटक मात्र पाहायला मिळालं. टीम हिरेवाडी संघासाठी अगदी चांगले फटके त्या षटकामध्ये यांच्या माध्यमातून अगदी अमोलच्या बॅटमधून दर्जेदार फटके
आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने धावफलक 26 धावा धावफलकावरती जोडल्या गेले. 2 षटकांचा सामना इथून संपला गेला. अजूनही उर्वरित 2 षटकं शिल्लक आहेत आणि इथून खऱ्या अर्थाने या 2 षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहावं लागेल. इथून जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आपण पाहतोय गोलंदाज आशिष. इथून खऱ्या अर्थाने आशिषला पाहतोय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती. चला पंच जास्तचा वेळ घेऊ नका. टीम बोरिवली संघ 20 मिनिटं काउंट केली जाते त्याची देखील दक्षता घ्या. अगदी 20 मिनिटाच्या आतमध्ये अगदी 4 षटकं संपली नाही आहेत तर अगदी एक शतरक्षक 38 सर्कलमध्ये घेतला जाईल. पुन्हा एकदा फटका कमालीचा आहे आणि इथून अगदी सेंडू जाणार सीमा रेषा पार. अजून एक दर्जेदार खबर पॉइंट मध्ये आला हा चौकार. अगदी कमालीचे फटके इथून अगदी अमोलच्या बॅटमधून पाहायला मिळतात. हो याबाली स्क्वेअर मारा बंतर धाबे आणि धावफलक पुढे सरसाबत असताना पाहायला मिळेल. 31 धाबा धावफलका भरती. धावफलक 31 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आपण पाहतोय. अगदी इथून पहिल्या चेंडूवरती चौकार आला. दुसरा चेंडू बाईट. तिसरा चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. इथून अजून एकदा निर्धाव चेंडूची सांगता. हो यावेळेस समोरच्या दिशेला इथून खऱ्या अर्थाने कमालीचा फटका. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला जरूर होता आणि इथून फलंदाज होईल बाद. अमोल बॅक टू द पॅव्हिलियन. आणि इथून गमावला आणि त्यानंतर खरं त्याने महेंद्र मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना अगदी वन डाऊनच्या भूमिकेमध्ये हो यावेळेस इथून पुन्हा एकदा अगदी पंच हरिदोरी आम्हाला सांगत असताना स्क्वेअर मारा बंतर धाबाय. या बंतर धाब्याने धावफलक पुढे सरसाबत असताना 33 धाबा धावफलकावरती.
ओहो यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे फटका फसलाय इथून फलंदाज महेंद्र बॅक टू द पवेलियन वन मोर विकेट डाऊन महेंद्र बॅक टू द पवेलियन. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये इथून खऱ्या अर्थाने महेंद्र देखील मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळायला लागते. दुसरा हादरा दिला जातो टीम हिरेपड या संघाला. इथून खऱ्या अर्थाने नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन. ओहो यावेळेस इथून ट्रायरॅकिटचा प्रयास इथून एक सिंगल कंप्लीट जरूर झाली होती दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि इथून खऱ्या अर्थाने यावेळेस अगदी वाईट पंच वाईट +2 का येस वाईट +2 अशा 3 धावा इथून खऱ्या अर्थाने या 3 धाब्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 36 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. हो यावेळेस पुन्हा एकदा 5ची लिडिंग एक जरूर होती. स्लिप क्षेत्ररक्षक थोडासा बंबल झाला त्यावरती एक सिंगल मिळाली. इथून एक सिंगल धाब्याच्या सायना धावफलक 37 धाबा धावफलकावरती. आता इथून खऱ्या अर्थाने स्ट्राईक एंड वरती आपण प्रमोदला पाहू शकाल. अगदी डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आहे. जेव्हा जेव्हा डावखुऱ्या शैलीचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती येतो तेव्हा तेव्हा गोलंदाजावरती मात्र प्रेक्षर आणि भरपूर सारं प्रेक्षर निर्माण होत असतं आणि इथून खऱ्या अर्थाने ते प्रेशर पाहायला मिळेल का. इथून खऱ्या अर्थाने प्रमोदच्या बॅटमधून एकाला फटका पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. अजून एकदा फटका दर्जादार आहे. अनिकेत इथून अनिकेतने केल्या चुका आणि त्या चुकांचा मोबदला मिळत असताना टीम हिरेबड या संघाला इथून अगदी शेवटच्या चेंडूवरती देखील हा चौकार पाहायला मिळाला. या चौकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 41 धावा धावफलकावरती. चला इथून जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक स्लोगरचं षटक इथून खरं तर गोलंदाजी ट्रॅकवरती वैयक्तिक पहिलं सांघिक कुड्यातलं 4थं षटक घेऊन येत असताना पवन एवढीच राईट मोर द विकेटचा बारा पहिला चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल. स्ट्रायकवरती फलंदाज सचिन नॉन स्ट्रायकरवरती प्रमोद. इथून खऱ्या अर्थाने प्रमोदला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं असेल. अगदी इथून 41 धावा बनल्यात.
हो यावेळेस फटका कमालीचा आहे. इथून एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. इथून अगदी दुसरी देखील सहजरित्या पूर्ण होत असताना पाहायला मिळेल. हे 2 धाब्याने धावफलक पुढे सरसावत असताना 43 धावा धावफलकावरती आहे. हो इथून बॅटचे लिडिंग एच आणि इथून खरं तर फलंदाज सचिन चपारी संत. सचिन बॅक टू द पवेलियन. डीजे नवीन फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये गणेश. हो यावेळेस कमालीचा फटका. चेंडू 1 बाउन्स अखेर पोहोचलाय सीमारेषा पार. इथून खरं तर स्क्वेअर लेग रिझन मध्ये आला आहे दर्जेदार सबकार. यस इथून खरं तर बॉल जेव्हा यष्टीरक्षक एंड असेल ना तर धावही दिली जात नाही आणि विकेटही दिली जाणार नाही याची दक्षता घ्या. अगदी स्ट्राईक देखील चेंज देखील केली जाणार नाही आहे. इथून अगदी निर्धाव चेंडूची सांगता. हो यावेळेस फटका कमालीचा आहे. इथून अगदी मिस टायमिंग स्ट्रोक आहे. सिंडू खाली शतरक्षक होणार नाहीये चुका. इथून फलंदाज गणेश चपारी संत. गणेश बॅक टू द पवेलियन. इथून नवीन फलंदाज अजय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि इथून खरं तर एक सिंगल झाली कंप्लीट. एक सिंगल धाब्याने धावफलक पुढे सरसावत असताना 48 धावा बनलेत. 49 धावांचं टार्गेट आहे.
येस धन्यवाद डीजे. इथून 48 बनल्यात, 49 धाबांचं टार्गेट आहे. येणारे 24 चेंडू 49ची गरज आहे. इथून खऱ्या अर्थाने 49 धाबा कशा प्रकारे बनवले जातील टीम बोरिवली संघाकडनं देखील पाहावं लागेल. चला इथून खऱ्या अर्थाने सेकंड राऊंडचा पहिला सामना नसरापूर आणि त्यांना फाईट करेल टीम धोत्रे. मी दोन्ही संघांचे कर्णधार विनंती करेन की आपण प्लीज टॉस बॉक्समध्ये यायचंय. इथून खऱ्या अर्थाने पाली संघ हाय स्कोरला इथून बाय दिली जाईल याची दक्षता घ्या. हाय स्कोरला बाय असेल आणि इथून खऱ्या अर्थाने धोत्रे आणि त्यांना फाईट करेल टीम नसरापूर. दोन्ही टीमचे कर्णधार टॉस बॉक्समध्ये लगेचच यायचंय. येस चला आणि या नाणेफेकीचा कौल केला जाईल अनंत केवर यांच्या शुभ हस्ते. हो 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 यावेळेस जोरदार लावडापील जरूर झाली होती. एकदा पंच मात्र सांगत असताना अगदी या चेंडूवरती अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली आणि त्यानंतर यस मिस यस स्टॅम्प मिस होत होतं त्या आणि त्यानंतर खरं इथून निर्धाव चेंडू पहिला चेंडू निर्धाव आलाय. स्ट्राईक एंडवरती अनिकेत आणि त्याच्या साथीनं अभिजित आणि यस पंच चेक करा प्लीज. हो यावेळेस यस लेग बाय. इथून खऱ्या अर्थाने लेग बायची एक दाब आली आहे. इथून खऱ्या अर्थाने लेग बायच्या दाबेने अगदी बोरिवली संघाचं खातं खोललंय. श्री गणेश झाले अकाउंट ओपन झालंय. एक धाव फलकावरती आहे. हेच नाणेफेकी जिंकली टीम धोत्रे संघाने आणि इथून गोलंदाजीचा निर्णय घेतला गेलाय. अगदी नसरापूर संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. सामना संपल्यानंतर लगेचच दोन्ही टीम्सना विनंती असेल की आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. इथून खऱ्या अर्थाने आता स्ट्राईक एंडवरती अभिजित अगदी पाहतोय आपण 2 चेंडू अद्यापर्यंत झालेत. येस इथून खऱ्या अर्थाने ओ हो 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 यावेळेस कमालीचा फटका अभिजितच्या बॅट मधून आला हा दर्जेदार षटकार. अगदी बाबू घाटगे आणि विवेक मसे या साहेबांकडनं अगदी या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून जर षटकार हॅट्रिक कंप्लीट झाली ना तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे.
अगदी दोन्ही सख्य बंधू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, अनिकेत आणि अभिजित. इथून खऱ्या अर्थाने स्ट्राईक वरती अनिकेतला आपण पाहिलं होतं. त्यानंतर खऱ्या अर्थाने इथून एक लेग बायची धाव आली जरूर, आणि त्यानंतर अभिजित यावेळी स्ट्राईक वरती पहिलाच चेंडू खेळत असताना इथून खऱ्या अर्थाने मिड विकेट क्षेत्र कंप्लीट करीत असताना चेंडू षटकाराच्या साहाय्याने ओ यावेळेस अजून एक दर्जेदार बॅक टू बॅक. अजून एक मारला ना तर पिंट्या मला ग्रुप करून अजून 1000 रुपये. येस नक्कीच. आणि इथून अजून एक षटकार आला पिंट्या मल्ला ग्रुप बोरिवली यांच्याकडनं देखील. जर तिसरा षटकार आला त्यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचं कॅश प्राईज, म्हणजे 2000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. खरं अर्थाने अभिजितच्या बॅटमधून कमालीचे फटके बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाल्या. अगदी दोन्ही षटकारांचा विचार केला तर मिड विकेट क्षेत्र कंप्लीट करत असताना अगदी चेंडू आउट ऑफ द पार झालेत. तिसरा षटकार पाहायला मिळेल का इथून खरं अर्थाने अभिजितच्या बॅटमधून. गोलंदाजी ट्रॅकवरती गणेश, इथून खरं अर्थाने गणेशवरती हल्ला बोल केलाय. खरं अर्थाने पहिला चेंडू निर्धाव आला होता, दुसरा लेग बायची एक धाव, आणि तिसरा आणि चौथा चेंडूवरती गणगती प्रहार आहे. ओहो यावेळेस नक्कीच इथून खऱ्या अर्थाने हा क्षेत्ररक्षकाने इथे थोड्याशा चुका केल्या, आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने चेंडू जाऊन पोहोचला सीमा रेषा पार. चौकार आलाय. कंटिन्यू ठेवा का, आणि आता परत मध्ये षटकार दर्शन शेठ भोईर आणि ऋतिक ढोले यांच्याकडून 1000 रुपये अजून. त्याने बोरिवलीचे सर्व अगदी ग्रुपने देखील आणि दर्शन भोईर ऋतिक ढोले यांच्याकडनं देखील अजून 1000 रुपयाचं कॅश प्राईज जर षटकार हॅट्रिक कंप्लीट झाली तर, म्हणजे टोटल 3000 रुपयाचं कॅश प्राईज आहे षटकार हॅट्रिकसाठी. हो स्लोबर पण डिलेवरी जरूर होती. स्टेट ड्राईव्हचा फटका, चेंडू आउट ऑफ द पार. अभिजितच्या बॅट मधून आला दर्जेदार षटकार. येस धावफलकाचा विचार केला तर 23 धावा धावफलकावरती आहे. इथून खऱ्या अर्थाने दीपक नाना भोईर यांच्याकडनं देखील षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज, म्हणजे तब्बल 4000 रुपयाचा कॅश प्राईज जमा झाला अगदी षटकार हॅट्रिकसाठी. इथून षटक क्रमांक पहिलं संपलं. 23 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अगदी विचार केला तर 49 धावांचं टार्गेट आहे. 49 धावा बनवायच्यात, आणि इथून खऱ्या अर्थाने या पहिल्या षटकांती कमालीचे फटके पाहायला मिळाले अभिजितच्या बॅटमधून. दिलीप भोईर, सार्थक मसे, मयूर भोईर यांच्याकडनं अजून 1000 रुपयाचा कॅश प्राईज, म्हणजे तब्बल 4000 रुपयाचं कॅश प्राईज. 5000 रुपयाचा कॅश प्राईज. अगदी षटकार हॅट्रिकसाठी आवर्जून पारितोषिक पाहायला मिळतात इथून खरं त्याने बोरिवलीकरांकडनं. ओहो यावेळेस येस इथून अगदी रनआउटची विकेट झाली असती. इथून खऱ्या अर्थाने थोड्याशा चुका, अगदी डायरेक्ट थ्रो केलं असतं तर जरूर झाली असती. इथून खरं तर थोड्याशा चुका, आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने अभिजित आपल्या क्रिचमध्ये सलामत मात्र पाहायला मिळेल. ओहो यावेळेस मिस टायमिंग,
अगदी फटका. ओहो, अगदी शेवटच्या मोमेंटला इथून अगदी चेंडू आउट ऑफ द पार, षटकार आलाय. ओहो, यावेळेस निर्धाव चेंडू. उलंज ट्रॅकचा विचार केला तर सचिनला आपण पाहतोय व्यक्तिक पहिलं सांगे कुठ्यातलं दुसरं षटक घेऊन येत असताना इथून खऱ्या अर्थाने सचिनच्या माध्यमातून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू निर्धाव जरूर आला, दुसऱ्यावरती षटकार आणि इथून खऱ्या अर्थाने तिसरा चेंडू फेकत असताना निर्धाव पाहायला मिळाला. हो, यावेळेस अजून एकदा दर्जेदार फटका आहे. अगदी स्टेप आउट केला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने चेंडूला भिरकावून दिला. चेंडू थांबणार नाही आहे. इथून खऱ्या अर्थाने एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यापर्यंत. चेंडू आउट ऑफ द फार, षटकार. हो, यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस द लाईन फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. इथून बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे आणि इथून खऱ्या अर्थाने निर्धाव चेंडूची सांगता. दाफलकाचा विचार केला तर 35 धाबा दाफलकावरती जोडल्या गेल्या. इथून अगदी षटक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटकांचा खेळ इथं संपला गेलाय. दाफलकाचा विचार केला तर 35 धाबा दाफलकावरती आहे. आता इथून खऱ्या अर्थाने येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 14 धाब्यांची गरज आहे. 12 मध्ये 14 बनवायच्यात. आणि इथून खऱ्या अर्थाने सोपन असवले साहेबांकडनं देखील बॅक टू बॅक 2 जर षटकार आले ना तर 500 रुपयाचा कॅश प्राईज सोपन असवले साहेबांकडनं देखील. येस, जर षटकाराने हा सामना फिनिश केला अभिजितने तर कुमारी भूमी सुकेश शेट डाकी अंजूर यांच्याकडनं 2000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. जर षटकाराने हा सामना फिनिश केला अभिजितने तर. हो, यावेळेस नो प्लस षटकार. खऱ्या अर्थाने नो आणि त्यावरती खऱ्या अर्थाने षटकार आलाय. षटकाराच्या सायने इथे खऱ्या अर्थाने दाफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 41 धावा दाफलकावरती. येस, चेक केलं जाईल आणि इथून खऱ्या अर्थाने
येस नो बॉल आहे पंच इथून खऱ्या अर्थाने नो चेंडू. या चेंडूवरती 7 धावा, इथून 7 धावा धावफलकावरती जोडले जातील. इथून पुढचा चेंडू असेल फ्री हिट. इथून खऱ्या अर्थाने फ्री हिट चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल. ओहो यावेळेस षटकार नक्कीच इथून अगदी कमालीचा फटका. आणि या षटकारावरती अगदी सोपन शेट असवले यांच्याकडनं अगदी बॅक टू बॅक 2 षटकारावरती 500 रुपयाचं कॅश प्राईज जोडलं होतं. ते मात्र इथे दिलं जाईल अगदी अभिजित या फलंदाजाला. इथून खऱ्या अर्थाने येस बॉल द्यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून खऱ्या अर्थाने षटकार हॅट्रिक देखील कंप्लीट झाली. कमाल अगदी अभिजितच्या माध्यमातून अगदी पहिल्या षटकामध्ये देखील त्याच्या माध्यमातून शेवटच्या चेंडूवरती षटकार आला होता आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने नॉन स्ट्रायकवरती बराच काळ थांबला होता. आणि इथून खऱ्या अर्थाने आता या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. म्हणजे इथून षटकार हॅट्रिक कंप्लीट झाली. अगदी 5,000 रुपयाचं कॅश प्राईज. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने सोपन असवले साहेबांकडनं देखील 500 रुपयाचं कॅश प्राईज. आणि तिथून खऱ्या अर्थाने फक्त आणि फक्त विजयासाठी 1 धावेची गरज आहे. अगदी 14ची गरज होती. नो प्लस 6 आणि इथून हे 6. हो इथून विजय फटका अगदी चौकाराच्या साह्याने. इथून खऱ्या अर्थाने विजय होत असताना टीम बोरिवली संघ विजय संघाच्या अभिनंदन, पराभूत संघाचं गोडसं कौतुक. चला टीम धोत्रे संघ आणि त्यांना फाईट करेल टीम नसरापूर संघ. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये.